इथं शाहवाडी तालुक्यामध्ये गट आहेत, कुठल्याही पक्षाचं असं वर्चस्व नाही. तालुक्याचा सर्वांगीण विकास ह्या गटातटाच्या राजकारणामुळे खुंटलेला आहे. स्थानिकला जे राजकारण आहे ते अत्यंत गलिच्छ पद्धतीचं खायल्या थराचं राजकारण ही करतात मान्य सतीश पाटील आबा. तळ्यासाठी निधी आणून दिला होता, तो ठराव न दिल्यामुळं तो रद्द झाला. पंचायतनं ठरावच दिला नाही आम्हाला. पंचायत कुणाकडे? आबाकडे. आबाच्याच गटाची सर्वसामान्य जनता की ती म्हणते की आबांना लोकसभेला कशाला उभं राहायला पाहिजे. आबाचे विधानसभेचा माणूस आहे. जी कोण आबांच्यासाठी जी काम करणारी माणसं होती ती नाराज झाली आणि पुन्हा ती गेलीत सावकर साहेबांच्या. रोजगाराची आवश्यकता आहे. आमचा इथला चाकरमणी आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी युवा वर्ग जातो आहे. हा अजेंडा घेणं चुकीचं आहे की मी विकास कामं आणतोय म्हणून. ते त्यांचं काम आहे, त्यांना पगार दिला जातो. त्यांना जे गाव काही द्वेष करतात गावांचा, त्या गावांना ते निधी देत नाही, कारण की त्यांची मानसिकता तशी आहे. आम्हाला त्या ठिकाणी नोकरी नाही आहे, पण नोकरी तर आम्हाला द्या. नोकरी नसेल तर आम्हाला जमीन द्या. जमीन नसेल तर आम्हाला आमचे पैसे परत करा. ही मागणी त्यातल्या शेतकऱ्यांची आहे. 40 वर्ष आबाकडे ग्रामपंचायत आहे आणि इतर उमेदवार कोण नसल्यामुळे विरोधी पार्टीचा, त्यामुळे ते विरोधच करत राहतात कायम. या नेते मंडळींना एवढं आहे की कोणी निवडून द्या, फक्त राजू शेट्टी नको, कारण ह्यांचा स्वार्थ आहे पुढे इथून पुढच्या काळात. कारखान्याने सगळ्या कारखानदारांनी मिळून सत्यजित आबाला पुढे केलंय, म्हणजे बळीचा बकरा केलाय. त्यांना करायचंच होतं तर स्वतःचा मुलगा उभा करायला पाहिजे होता, असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यांचे वडीलच उपाध्यक्ष कारखान्याचे, ते म्हणल्यावर ते कारखान्याचा जो उमेदवार झाला ना. शाहवाडी तालुका शेतकरी डेक्स्ट्रोज साखर कारखाना या नावाने शेअर्स गोळा केले. ते शेअर्स आज ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हा शेअर्स आहे त्या ठिकाणी. ज्याच्या घरात म्हस आणि रानात ऊस आहे तो शेतकरी कधीही राजू शेट्टी साहेबांना विसरणार नाही. त्यांचं राजकारण जर चांगलं असतं तर 100% लोक त्यांच्या मागे गेली असती. नाही असं नाही, तालुक्यातला उमेदवार म्हणून कार्यसम्राट नसून ते उत्तर कार्यसम्राट आहेत. नुकतं ह्याला जायचं, दिवसाला जायचं, मातीला जायचं झालं. याच्या पलीकडे काय येतं दुसरं? स्पेशियस, लक्झुरियस, सगळं मिळेल अगदी मनासारखं. बटू बिल्डर्स यांचा नवीन गृहप्रकल्प गृहलक्ष्मी रचना. नमस्कार, माझ्यासोबत आता शेतकरी संघटनेचे लोक आहेत. बघायला गेलं तर आता आपण बांबवडे या गावामध्ये आहे. बांबवडे या गावामध्ये जमलेली हे सगळे शेतकरी संघटनेचे लोक, आणि आपण आता त्यांच्यासोबत आता संवाद साधणार आहे KK न्यूज चॅनलच्या माध्यमातून. खरं बघायला गेलं तर आपण लोकांच्या सोबत जातोय, भेटतोय, लोकांची मतं काय आहेत जाणून घेतोय. आत्ता जर का इथं स्थानिक लेवलला जर का बघितलं तर सत्यजित आबा आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये होणारी जी काही चुरस आणि त्यामध्ये दुभागलेली जी काही मतं आहेत त्याबद्दल ही आपण यांच्यासोबत संवाद साधणार आहे. काय होईल असं वाटतंय? ह्या निवडणुकीमध्ये 4 उमेदवार उभे आहेत आणि इथला स्थानिक उमेदवार शाहवाडीमध्ये स्थानिक उमेदवार उभा आहे. त्यामध्ये पण अन्य मी मतदारसंघाला हातकणंगले मतदारसंघाला मी सांगू इच्छितो की इतर राजू शेट्टी साहेबांचं 2009ला ज्या वेळेला निवडणूक झाली तर 2009मध्ये कुठलाच गट राजू शेट्टीच्या पाठीमागं नव्हतं. आबांना इथनं किती मतदान पडेल शेट्टी साहेब? आबाचं आम्हाला राजू शेट्टी साहेबांना आबांना आजपर्यंत 2009 पासून कधीच मतदान केलं नाही आहे. आणि लोक जे दुसऱ्या हातकणंगले मतदारसंघामध्ये जे स्थानिकचा जो आहे, पण इथं स्थानिकमध्ये असं झालं आहे की इथं आडवाआडवीचं काम सरपंच कोण करायचा, ग्रामसेवक कोण करायचा, ह्या खालच्या लेवलमध्ये हे काम केल्यामुळं आणि आबाच्याच गटाची सर्वसामान्य जनता की ती म्हणते की आबांना लोकसभेला कशाला उभं राहायला पाहिजे. आबाचे विधानसभेचा माणूस आहे आणि विधानसभेला आबांना आम्ही त्यांच्या बाजूला आहे. या ठिकाणी बघायला गेलं तर तालुक्याचा सर्वांगीण विकास ह्या गटातटाच्या राजकारणामुळे खुंटलेला आहे. आज जर स्वातंत्र्यापूर्वीचा जर भारत बघायचा असेल तुम्ही शाहवाडीमध्ये या. आज डोंगर कपारीमध्ये वसलेला जो आमचा शाहवाडीचा जो तालुका आहे, ह्या तालुक्यामध्ये आज रोजगाराची आवश्यकता आहे. आमचा इथला चाकरमणी आज मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी युवा वर्ग जातो आहे. आज रोज या ठिकाणाहून बांबोडे, मलकापूर असेल किंवा चांदोलीपासून या ठिकाणचा जो युवक वर्ग आहे तो या ठिकाणून मुंबईला जातो आहे, पुण्याला जातो आहे. या ठिकाणी 25-30 ट्रॅव्हल्स जवळजवळ या ठिकाणून रोज धावत आहेत. ही कशामुळे आहे की ह्या गटातटाच्या राजकारणामुळे आमचा जो विकास खुंटलेला आहे. आजवर आमच्यावर जो मागासलेपणाचा जो ठपका आहे, हा ठपका आमच्यावर आजवर आहे. कारण या नेत्यांनी आज आपली राजकीय पोळी भाजण्यापलीकडं कुठलंही काम केलेलं नाही. आज डोंगर वस्त्यामध्ये राहणारा जो विद्यार्थी आहे तो विद्यार्थी आज 8 ते 10 किलोमीटर पायपीट करून या ठिकाणी त्याला सांगितलं तसं काय होईल असं वाटतं? या ठिकाणी आम्ही
मताधिक्य घेऊ, कारण का तिन्ही वेळेला त्यांनी आम्हाला आमच्यासोबत नव्हते. आम्ही एकला चलो रे आज होतो, पूर्वी बी होतो. त्यामुळं आमच्यासोबत जे आम्ही आंदोलनाची शिदोरी घेऊन चाललेलं आहे त्या शिदोरीची आम्हाला परतफेड शेतकरी करणार, याबद्दल आमची दुमत्र शंका नाही आहे. त्यामुळे तुमचं गाव कोणतं? आमचं सर्व सरुड. तिकडे इकडे कसं काय? तिकडे म्हणजे आम्ही 2004 पासून आम्ही संघटनेत जे सामील झालोय. मी कुठल्याही दुसऱ्या पक्षात किंवा स्थानिक उमेदवार म्हणताय ते काय म्हणतात? स्थानिक उमेदवाराने आम्ही शेट्टी साहेबांनी जवळजवळ तळ्यासाठी निधी आणून दिला होता. तो ठराव न दिल्यामुळं तो रद्द झाला. कुणी केला? पंचायतनं ठरावच दिला नाही आम्हाला. पंचायत कुणाकडे? आबाकडे. बरं. गेली 40 वर्ष आबाकडे ग्रामपंचायत आहे आणि इतर उमेदवार कोण नसल्यामुळे विरोधी पार्टीचा, त्यामुळे ते विरोधच करत राहतात कायम. तालुक्यामध्ये आजवर त्याने विकासाला खीळ घातलेला आहे. उदाहरण सांगायचं झालं तर शाहू कॉलनी 101 वर्षाचा त्यांच्याच गावचा तलावा जो राजू शेट्टींनी त्यांना सुशोभीकरणासाठी 65 लाख रुपयाचा निधी आणला होता, त्या ठिकाणी त्यांनी आम्हाला अडवणूक करून ठराव न दिल्यामुळं त्या ठिकाणी ते काम रखडलं गेलं. त्यानंतर आंबार्डे शिराळ्याचा जो डॅम आहे त्या ठिकाणी सुद्धा त्यांनी खीळ घातलेली आहे. त्यावेळेला सुद्धा त्यांनी त्या ठिकाणी तो डॅम होऊ नये ह्यासाठी देव पाण्यात घातले होते. पण राजू शेट्टी साहेबांनी विजय शिवतारे साहेबांच्याकडे जाऊन तो डॅम परत मंजूर करून घेतला आणि तो आज काम कार्यरत आहे. त्या ठिकाणी खीळ घातले म्हणतात ह्याला विकासाला, असं का म्हणतात? इथं शावडी तालुक्यामध्ये गट आहेत, कुठल्याही पक्षाचं असं वर्चस्व नाही. आणि गावात ज्यावेळी ग्रामपंचायत असू दे, सोसायटी असू दे, त्यावेळी परस्पर विरोधी गट असतात आणि त्यामध्ये 4 गटामध्ये एक आबांचा गट असतो. मग 4 गटामध्ये पण 3 गट जे आहे हे विरोधात जातात. त्यामुळे त्यांचा गट आहे तो त्यांना पडेल, पण बाकीच्या ठिकाणी ज्या स्थानिकच्या कार्यकर्त्यांना वगैरे विरोध केलेला आहे काय, ती माणसं त्यांना मदत करणार नाहीत. परंतु मला एक असं म्हणायचं आहे साहेब, माझं म्हणणं वेगळं असं होतं की हे जे नेते विकास कामावर बोलतात, ॲक्च्युली विकास काम आणायचं हे त्यांचं काम आहे. त्यांना शासन पगार देते. बरोबर काय, शासन त्यांना पगार देते. निवडून नाही निधी आणला जातोय, निधी जे आणून दिला जातोय आणि आम्ही विकास कामं करतोय म्हणतोय, त्यासाठी तुम्हाला पगार दिला जातोय. ते जे पैसे आणताय ते तुम्ही हे नेते काय आपले स्वतःची वडिलोपार्जित इस्टेट विकून त्यांनी काय आपला इथला निधी आणून विकास काम केलेलं नाही. अगदी बरोबर. काय, त्यामुळे तिने हा अजेंडा घेणं चुकीचं आहे की मी विकास कामं आणतोय म्हणून. ते त्यांचं काम आहे, त्यांना पगार दिला जातोय. काय, पण मला असं म्हणायचं आहे की ह्यांचा वेगळा अजेंडा काही नाही आहे. आज जर का विचार केला तर राजू शेट्टी साहेबांचं हे काम तर आहेच, पण त्यांनी कधी असा विकास कामाचा डांगोरा पिटला नाही. शेट्टी साहेबांचं शेतकऱ्यांसाठी 2 मिनिटं चांगलं काम आहे. हां, तालुक्यातले त्यांनी भरपूर केलं, भरपूर. मग इथं जर का केलं स्थानिक उमेदवारांनी शेट्टी साहेब बघितलं तर काय होईल? आता विषय असा आहे, ज्याच्या घरात म्हस आणि रानात ऊस आहे तो शेतकरी कधीही राजू शेट्टी साहेबांना विसरणार नाही. त्यामुळं जरी संघटनांचं किंवा बाकीच्या पक्षांचं जरी असलं तरी सुद्धा शेतकरी विसरू शकत नाही, कारण शेतकरी एवढा. तुम्हाला काय वाटते? उमेदवारचं नाव कसं? माझं नाव अनिकेत पाटील, सरूडचं आहे मी. सरूड? हां, सरूडचं. तुम्ही पण सरूडचेच आहे? हो, सरूडचे आहे. कसं काय मग इकडं स्थानिकचा उमेदवार सोडून? नाही, स्थानिकचा उमेदवार असं काही नाही. मला वैयक्तिक काहीतरी राजू शेट्टी साहेबांच्याकडून फायदा होतोय म्हणून मी त्या राजू शेट्टी साहेबांना ताकद देणं गरजेचं आहे. कारण प्रस्थापितांनी या कामगार चळवळी संपवल्या, आज कामगारांचं काय हाल आहे हे बघितलं जातं. आणि हे आज कामगार ज्यांचा हाल झाले त्यांना विचारलं तर ते सांगतील त्यांच्या मरणी यातना काय आहेत. आणि ही राजू शेट्टींच्या माध्यमातून जी शेतकरी चळवळ जी टिकलेली आहे ही टिकवणं हे आमच्या शेतकऱ्यांचं काम आहे आणि ही टिकली पाहिजे, म्हणून आम्ही राजू शेट्टींच्या मागणं आहे. एवढंच आम्ही या माध्यमातून आपल्या आणि टिकवणं गरजे हे सगळ्या शेतकऱ्यांचं काम आहे, एवढं या माध्यमातून आपल्याला सांगतो. काय शेतकऱ्यांना नमस्कार, माझं नाव गुरुनाथ शिंदे, गाव सोनवडी. इथं स्थानिक उमेदवार म्हणून जे मतदारसंघात जी हवा चालली आहे ही हवा निव्वळ पोकळ असून त्यात कुठल्याही प्रकारचं सत्यता नाही. कारण की का तर त्यांचं स्थानिकला जे राजकारण आहे ते अत्यंत गलिच्छ पद्धतीचं खायल्या थराचं राजकारण ही करतात मान्य सतीश पाटील आबा. कारण की का तर माझी एक दूध संस्था आहे ती गोकुळला सभासद करण्यासाठी जवळजवळ 15 वर्षे यांनी ठराव आणून ठेवला. हे संचालक काळात असताना पुन्हा ते संचालक गेल्यानंतर कर्णसिंग गायकवाड संचालक झाल्यानंतर तिने ती सभासद करून घेतली. अशा पद्धतीनं गावोगाव जाऊन भांडणं लावणे,
तिथल्या स्थानिकच्या ह्याच्यात गटात हे करणे, शपत्या घेणे किंवा काय करणे असे खायला गलीचे जी जुनी राजकारण चालायचे ती पद्धत त्यांची अवलंबलेली जाते. आणि इथं गट एवढा मोठा त्यांचा गट नाही की सगळा मतदारसंघ त्यांच्या मागणं गेला, शावडीची सहानुभूती बिनभूती काय नाही. त्यांचं राजकारण जर चांगलं असतं तर 100% लोक त्यांच्या मागणं गेली असती. नाही असं नाही तालुक्यातला उमेदवार म्हणून, तसं कुठल्याही प्रकारचं काही नाही. हिने जे केलं ह्या साखर ही लढाई खरी कुणाची आहे, शेतकरी विरुद्ध कारखानदार अशी आहे. आणि हे जे कारखान्याचे कामगार आहेत ह्या सगळ्या मतदारसंघातल्या क्षेत्रातल्या कामगार हे सगळे हवा करतात, भपका करतात. ह्याच्या पलीकडे काही नाही. सामान्य शेतकरी राजू शेट्टींच्या मागणं असणार आहे. आज या लोकांना वाटतंय की कोणीही निवडून येऊ दे, या नेते मंडळींना एवढं आहे की कोणी निवडून दे, फक्त राजू शेट्टी नको. कारण ह्यांचा स्वार्थ आहे पुढे इथून पुढच्या काळात. कारण 1200चा दर 3200पर्यंत नेलेला आहे. 5 वर्ष सत्तेत नसल्यामुळे शेट्टी साहेब दर तेवढ्या प्रमाणात वाढला नाही. आणि यांना असंच करायचं आहे, इथून पुढे शेतकरी चळवळ कमकुवत करायची आहे. आणि ही जर कमकुवत करायची असेल तर शेट्टी साहेबांना ह्याच्यापासून लांब ठेवणं गरजेचं आहे. उमेदवार आणि सहानुभूती काही स्थानुभूती वगैरे काही विषय नाही. कारण लोकांना आता समजायला लागले कोण योग्य आणि कोण अयोग्य. कारण कसं आहे, पक्षप्रमुखांचं दुःख शेतकऱ्याला काय हे नाही. पक्षप्रमुख मुंबईत असतात आणि आम्ही गावात असतोय. आम्हाला माहीत असते काय आमचं दुःख आहे ते. आणि नेत्याच्या मागणं जाऊन काय केलं काय भोगलं या लोकांनी पण माहीत आहे. त्यामुळे आज प्रचाराला 1000-500 रुपये देऊन माणसं पहिल्यांदा उत्स्फूर्त येत होती. आज 1000-500 रुपये देऊन माणसं आणावी लागते. त्यामुळे लोकांनी सुद्धा कळालेलं आहे की नेत्यांच्या मागणं जायचं, कुठल्या नेत्याच्या मागणं जायचं हे सुद्धा लोकांना कळायला लागले. पक्षप्रमुखांनी निर्णय बदलायला पाहिजे होता, आबांना देण्यापेक्षा राजू शेट्टी साहेबांनी दिलं. पण काय वाटतं? असं काय त्यांनी निर्णय घेतलेला आहे, तो बदलणे किंवा न बदलणं हा विषय नाही. आता पण त्यांनी निर्णय घेतलेला आहे, त्यांच्या ह्याच्यासाठी तो योग्य असेल. आम्ही आमच्या ह्याच्यात योग्य. गावागावातली परिस्थिती जर म्हणला तर माझं गाव आहे डोनोली. आम्ही पण पहिलं आबांचं काम करत होतो. आता गावातली काही शिवसेनेची माणसं पोरं त्यांच्या गटाची होती. त्यांनी सोसायटीसाठी इलेक्शन लढवली. इलेक्शन लढवल्यानंतर त्यातला एक चेअरमन झाला त्यांच्या गटाचा. पण नंतर चेअरमनपद स्वतःच्या माणसाकडे मिळावं, आपल्या आवडीच्या माणसाकडे मिळावं म्हणून पुन्हा त्यांनी त्याच माणसांना, त्याच शिवसैनिकांना वाऱ्यावर सोडून त्यांच्यासाठी त्यांनी प्रयत्न केला. पुन्हा ती जी कोण आबांच्यासाठी जी काम करणारी माणसं होती ती नाराज झाली आणि पुन्हा ती गेलीत सावकर साहेबांच्या. अशा बऱ्याच गोष्टी गावागावातनं घडलेल्या आहेत. त्यामुळे शाहवाडी तालुक्यातनं असं काय मताधिक्य मिळेल असं मला वाटत नाही. आबांना नाही पडले नाही, कारण गावागावातले तक्रारी आहेतच. प्रत्येक गावात तक्रार. माझं नाव अमर रामचंद्र पाटील, सालशी गाव माझं. हे सत्यजित आबा जे उभा आहे ते कार्यसम्राट म्हणून स्वतःला म्हणवून घेतात. पण आमच्या गावामध्ये शाहवाडी तालुक्यातलंच मोठं गाव आहे. आमच्या गावामध्ये त्यांनी 1 रुपयाचा जर निधी दिला असेल तर त्यांना जाऊन विचारा, 1 रुपयाचा सुद्धा निधी दिलेला नाही त्यांनी. आणि गावातली मंडळी पहिली जुनी आमची गेली होती त्यांच्याकडे निधी मागायसाठी. त्यावेळी त्यांनी कागदावर पूल काढून दिला होता आमच्या गावासाठी. पूल काढून दिला होता म्हणजे काय बरं? पुलाचं काम मागणी केली होती हो. तर कागदावर त्यांनी पूल काढून दिला होता. त्या कुचकं राजकारण हो. कारण आमच्या गावातनं म्हणावं असं त्यांना पाठबळ मिळत नाही कधीच आतापर्यंत सुद्धा. कागदावर फुल म्हणजे एक त्यांची चेष्टा केल्याप्रमाणे होतं ती. जसं साळशीचा प्रश्न आहे तसं आमच्या सोनवड्याचा बी आहे. त्यांनी कुठल्याही प्रकारचा 1 रुपया त्यांना जे गाव काही द्वेष करतात गावांचा, त्या गावांना ते निधी देत नाही. कारण की त्यांची मानसिकता तशी आहे. ती कधी चांगल्या मनानं वागत नाहीत, चांगलं राजकारण करत नाहीत. हे सगळ्या जनतेला माहिती आहे. प्रत्येक ठिकाणी यांची गटबाजी असते. आपल्या गटाच्या माणसासाठी ती हे करायचं, बाकीच्यानी सगळ्यांनी वाऱ्यावर सोडायचं हे ठरलेलं असतं. त्यासाठी तो कागदावर फुल काढला. उमेदवार म्हणून आता जरा त्यांना पाठिंबा काय स्थानिक उमेदवार जरी असला तरी माझा स्वतःचा ऊस 300-400 टन कारखान्याला जातो. ह्या प्रत्येक कारखान्यावर वजन काटामारी ही केली जाते. त्याचं पुरावासुद्धा आमच्याकडे व्हिडिओ करून तयार आहेत. पण कसं आहे, हे वजन काट्याचं भूत साहेब निवडून आल्यानंतर हे कारखानदारांच्या मानगुटीवर 100% बसणार आहे. त्यामुळं त्यांनी जयंत पाटलांनी काय केलं आहे, ही कारखान्याने सगळ्या कारखानदारांनी मिळून सत्यजित आबाला पुढं केलं आहे. म्हणजे बळीचा बकरा केला आहे. त्यांना करायचंच होतं तर स्वतःचा मुलगा उभा करायला पाहिजे होता असं माझं वैयक्तिक मत आहे. त्यांचे वडीलच उपाध्यक्ष कारखान्याचे ते म्हटल्यावर ते कारखान्याचाच उमेदवार झाला ना. उद्या दारासाठी भांडणार कोण आहे? उद्यासाठी भांडणार कोण आहे? शेतकऱ्यासाठी भांडणार कोण आहे का? राजू शेट्टींना बाहेर ठेवलं तर तुम्ही ताकद तेवढी, सत्तेत राहून ताकद जी असते आणि सत्तेच्या बाहेर राहून ताकद असते ही लोकांना माहिती आहे. एखादी ग्रामपंचायत 6-5ची असेल तर 5 जणांना काय विकास काम करता येतं आणि 6 जणांना काय विकास काम करता येतं हे त्या लोकांना माहीत आहे. त्यामुळे विकास जर करायचा असेल, शेतकऱ्याचा सर्वांगीण आर्थिक सक्षम जर लोकांना अजून शेतकऱ्याला करायचं असेल तर राजू शेट्टींच्या शिवाय पर्याय नाही. तो उमेदवार शाहवाडीचा असला काय आणि माझ्या घरातला असला काय ह्याच्याशी मला घेणं देणं नाही. 60 वर्षाचं आयुष्य आहे माझं. त्या ह्याच्यात मला नेत्यांची हे करून मला येणाऱ्या पिढीचं मला नुकसान करायचं नाही. काय वाटतंय आबांच्याबद्दल?
आजवर जे राजू शेट्टी साहेबांनी आंदोलन केली हे कुठल्या गटातटासाठी केली नाही, कुठल्या तालुक्यासाठी केली नाहीत, ती सर्वसामान्य शेतकऱ्यांसाठी केली. आज सर्वसामान्य शेतकरी हा राजू शेट्टी साहेबांच्यासाठी म्हणून आज रस्त्यावर उतरून साहेबांना खासदार करणार आहे आणि खासदार केल्याशिवाय तो स्वस्थ बसणार नाही. आज शेतकऱ्यांची ही भूमिका आहे की आम्हाला नको कारखानदार, नको गद्दार, शेतकऱ्यांना हवा राजू शेट्टी सारखा खासदार. मी संतोष पाटील सावे शेववाडी. तर ही जी लढाई आहे राजू शेट्टी, ही राजू शेट्टी एकट्याची लढाई नसून ही शेतकरी विरुद्ध कारखानदार, शेतकरी विरुद्ध धनदांडगे आणि शेतकरी विरुद्ध हे विरोधी शेतीविरोधी कायदे करणारे सरकार अशी आहे. तर हे राजू शेट्टींनी केलेलं काम किंवा राजू शेट्टींचं हे कार्य, स्थानिकचा उमेदवार म्हणून त्यांना पाठिंबा आहे सतीश बाबांना चांगला नाही. स्थानिकचा उमेदवार म्हणून त्याबद्दल मी काय आता बोलत नाही आहे. स्थानिकचा विरोधक उमेदवार हा असू देच, त्याचा काही विषय नाही आहे, ते काय लोक ठरवतील. पण मी साहेबांच्या वरती बोलतो. प्रत्येक पक्षाचा, प्रत्येक उमेदवाराचा एक जाहीरनामा असतो, या मी काय करणार आहे. बरोबर. पण हे एकमेव राजू शेट्टी साहेब आहेत, त्यांनी आपण केलेल्या कामाची यादी जाहीर केलेली आहे. म्हणजे हा जाहीरनामा नसून केलेल्या कामाची ही यादी आहे. तर याच्यामध्ये त्यांनी केलेल्या कामाची संपूर्ण लिस्ट आहे. तर ह्या लिस्ट पाहूनच हा आपला गोरगरीब शेतकरी आहे तो मतदान करणार आहे. आणि काय हे न सांगता काय केले ते सांगितलेलं आहे. हा बरोबर ना. हा बरोबर. काय सांगाल अजून? की आता बघा सगळ्यात महत्त्वाचा इथं विषय काय की कारखान्याला ऊस पाठवताना यांची जोरात मनमानी आणि मोठा चुरस कुणाकुणाच्या राजू शेट्टी साहेब आणि आबांच्या होणार कसं होणार? 100% तालुक्यात चुरस त्यांचीच होईल. शेट्टी साहेब पण बरोबरीत निघणार, काय एवढा मोठा विषय नाही. कारण की सर्वसामान्य घेणार म्हणतात, फरकानं घेणार नाही, काय नाही. कारण की त्यांचं कुचकं राजकारण त्यांच्याच मुळावर पडणार ती, त्यामुळे ती इथनं फरकानं मतदान घेऊ शकत नाहीत. कुचकं राजकारण तेच गटातटाचे गावगाव भांडणं लावायची, हेच घंटाट राजकारण आहे. बाकी दुसरा काय विषय नाही. ह्याला अडवत दे, त्या कामाला अडवत दे. कार्यसम्राट नसून ते उत्तर कार्यसम्राट आहेत. नुकतं ह्याला जायचं, दिवसाला जायचं, मातीला जायचं झालं. याच्या पलीकडे काय येतं दुसरं काय वाटतं? ते कार्यसम्राट म्हणून स्वतःला घेतात, पण कार्यसम्राट ते आमदार म्हणून नाहीतच. कारण त्यांची वडिलांची, त्यांची योग्य उमेदवार आहेत म्हणतात सगळे. ते इथं फक्त तालुका लेवलला वातावरण भपका केलेला आहे. काय वाटतं? या ठिकाणी तालुक्यामध्ये लोकांनी येऊन पाहावं खरोखर इथं विकास झालाय काय. इथं एक उदय सहकारी साखर कारखाना सोडला तर या ठिकाणी कुठलाही औद्योगिक या ठिकाणी कारखाना नाही आहे, कुठली MIDC नाही आहे, कुठला बॉक्साईडसाठी या ठिकाणी प्रयत्न झालेले नाहीत. आज वाड्या वस्त्या आजसुद्धा वंचित आहेत, रस्त्यापासून आज वंचित आहेत. आज एखादा पेशंट जरी पावसाळ्यामध्ये आणायचा झाला तर तो डोलीमधून घालून आणावा लागतोय. ही वस्तुस्थिती या ठिकाणची आहे. मग हिथं जर ही अवस्था असेल तर मग आपल्या हातकणंगले तालुक्याचा, हातकणंगले मतदारसंघाचा हे विकास करणारच तर कसे. स्थानिक 92पासून तिने जमिनी घेतल्यात. गोगवे गावात 150 एकर जमीन घेतली मान्य सत्यजित पाटलांनी. आणि त्या डेस्टोज प्रकल्प यशवंत डेस्कोज म्हणून असं घेतलंय ते ह्या नावानं. आणि त्याचं शेअर्स पण गोळा केलेत. आणि त्या शेअर्साचे सभासदांची रक्कम पण तिने गोळा केली. त्यातल्या एकाला सुद्धा तिने कामावर ठेवतो असं म्हणून जमिनीचे पैसे दिलेले नाहीत. ती जमीन सगळी ही विना पैशाची, विना मोबदल्याची घेतली आणि कामावर ठेवतो असं तिथल्या लोकांना सांगितलंय. आज त्यांच्या काही पिढ्या गेल्या 92पासून, पण ती काय कामं त्यासनी मिळाली नाहीत. आता त्या तिथल्या स्थानिकच्या लोकांची मागणी अशी आहे की आज जर आमचं हे नसलं, कारखाना होत नसला तर ती जमीन मागं मिळावी अशी तिथल्या स्थानिक लोकांची मागणी आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की त्याच जमिनीतनं रस्ता गेला. हे नॅशनल हायवेचा रस्ता गेल्यानंतर तिथं जवळजवळ त्यांना काहीतरी ती एक ठराविक रक्कम मिळालेली आहे. आणि कोट्यावधी रक्कम ही मिळालेली आहे. आणि तिथलं शेतकरी काय म्हणाले की आता आमची जमीन तिथं तुम्ही करत नाही काय, तर ती जमिनीचे पैसे आम्हाला परत मिळावं आणि ते पैसेसुद्धा ती देणार नाहीत या विषयात तिने सांगून टाकलेला आहे. त्यामुळं त्यांचा भ्रष्ट कारभार हे तालुक्याला सगळ्या माहिती आहे, यात काय विषय नाही. ते माहीत नाही कोणाला. या ठिकाणी ती जमीन जी रत्नागिरी नागपूर हायवेच्या नॅशनल हायवेमध्ये गेलेली आहे, ती जमिनीचा मोबदला त्यांना मिळालेला आहे. आज कोट्यावधी रुपये त्यामधनं त्यांना मिळालेले आहेत. त्यातली जर आज शेतकरी त्या ठिकाणी त्यांना विचारतो आहे की बाबा आम्हाला एकतर आमचा प्रोजेक्ट नाही आहे, आम्हाला त्या ठिकाणी नोकरी नाही आहे, पण नोकरी तर आम्हाला द्या, नोकरी नसेल तर आम्हाला जमीन द्या, जमीन नसेल तर आम्हाला आमचे पैसे परत करा, ही मागणी त्यातल्या शेतकऱ्यांची आहे. आज त्यांना कुठल्याही प्रकारचा त्या ठिकाणी मोबदला मिळालेला नाही. काय नेमका प्रकल्प आणि काय त्याच्याबद्दल?
तो प्रकल्प पहिल्यांदा 1992 साली सूतगिरण या नावाने ते शेअर्स गोळा केले. त्यांच्या वडिलांनी 1992 साली गोळा केले. त्यानंतर आमदार सतीश पाटील 2004ला झाले. त्यावेळेला त्यांनी शाहूवाडी तालुका शेतकरी डेक्स्ट्रो साखर कारखाना या नावाने शेअर्स गोळा केले. ते शेअर्स आज ह्या ठिकाणी मी तुम्हाला दाखवू इच्छितो. हा शेअर्स आहे त्या ठिकाणी, तो पहा तुम्ही. आणि हे शेअर्स आज तागायत अजून बँकेमध्ये आहेत असं सांगितलं जातं. पैसे सेफ आहेत असं सांगितलं जातं आहे, पण या ठिकाणी ते पैसे सेफ आहेत का नाही आम्हाला कुठल्याही शेतकऱ्याला ते माहीत नाही आहे. शाहूवाडी शेतकऱ्याला माहीत नाही आहे. पण इतके वर्ष ते म्हणतात की आम्हाला या ठिकाणी आमचा प्रोजेक्ट थांबवला गेला, आम्हाला आमची अडवणूक केली गेली असं सांगितलं जातं आहे. पण मी त्यांना सांगू इच्छितो की 2014 साली ते स्वतः आमदार होते सतीश पाटील. त्या ठिकाणी शिवसेनेचं सरकार महाराष्ट्रामध्ये होतं, भाजपचं सरकार केंद्रामध्ये होतं, शिवसेना भाजपचं सरकार केंद्रामध्ये होतं. मग केंद्रामध्ये सरकार होतं, राज्यामध्ये सरकार होतं, तुम्ही स्वतः आमदार होता, जमीन होती, पैसे होते, तर मग तुम्ही हा प्रोजेक्ट का केला नाही ही आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे. का तुम्ही त्या ठिकाणी केली नाहीत हा प्रोजेक्ट? मग विकास झाला कुठला? आघाडी घेणार काय? 100% राजू शेट्टी या ठिकाणी आघाडी घेणार आहेत. शेतकऱ्यांच्या जो आंदोलन दुधाचं असेल, ऊसाचं असेल, ते शेतकऱ्यांच्या पदरामध्ये त्यांनी ते गेल्या वर्षीचं 200 रुपये 2900चे 3200 रुपये दर झाला आणि तो दर जो मिळाला आहे तो शेतकरी समाधानी आहे. त्या जोरावर आम्ही या ठिकाणची निवडणूक 100% जिंकू. तर आपण शाहूवाडीमधील बांबवड या गावामध्ये आहे. शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी, कार्यकर्त्यांशी, इथले जे स्थानिक लोक आहेत त्यांच्यासोबत आपण आता संवाद साधलेला आहे. खरं बघायला गेलं तर लोकसभेची ही निवडणूक आणि या पार्श्वभूमीवरती सुरू असलेला आपला कार्यक्रम आखाडा लोकसभेचा आणि कौल जनतेचा. खरं बघायला गेलं तर सत्यजित आबा आणि राजू शेट्टी यांच्यामध्ये होणारी ही लढत इथं चुरस असणार आहे. आणि या चुरशीचा नेमका काय विषय आहे, कशा पद्धतीनं ही सत्यजित आबांच्या विषयी असणारी, राजू शेट्टी साहेबांच्या विषयी असणारी यांची ही जी मांडलेली ही मतं आहेत. KK न्यूज चॅनलसाठी तुर्तास तरी मी इथं थांबतो. KK न्यूज चॅनलसाठी कॅमेरामन वैभव पाटील यांच्यासह मी अभिजित. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.